पालघर लोकसभेच्या 5व्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। सर्व पक्षाचे उमेदवार उन्हातानाची पर्वा न करता आता मतदारांपर्यंत पोहोचण्याचं दिव्य पार करताना दिसत आहेत। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी धार्मिक स्थळांना मान्यवरांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला। वसईचे आर्च बिशप फिलिक्स मचाडो यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले, तर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबळे यांनी नालासोपारापासून झंझावत प्रचार केला। रखरखत्या उन्हात चाळी सोसायटीतील घराघरात जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले। भाजपचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी जीवदानी देवीचे दर्शन घेऊन विरारपासूनच आपल्या प्रचाराला सुरुवात केली। विरार पूर्व परिसरात भव्य बाईक रॅली काढून संपूर्ण परिसर पिंजून काढला। त्यानंतर सायंकाळी नालासोपाऱ्यात महायुतीचा कार्यकर्ता मेळावाही आयोजित करण्यात आला होता। कारण म्हणजे आमची लढत ही भाजप बरोबरच आहे। तिरंगी लढतीमध्ये तसं मला काय समोर चित्र दिसत नाही। आज आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतो। काल जेव्हा फॉर्म भरला तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं तिथे, त्याच्यामुळे आमची लढत बीजेपीशी जरी असली तरी विनिंग सीट ही आमचीच आहे। ग्रामीण भागातल्या अनेक धरणांमधून या वसई विरार पट्ट्यामध्ये डॅमचं पाणी येतं आहे, परंतु ते सगळ्या गृहिणींपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक गृहिणीपर्यंत ते घरपोच पाणी कसं मिळेल ह्यासाठी आम्ही निश्चितच राज्य सरकारच्या मदतीने केंद्र सरकारच्या मदतीने ही चळवळ उभी करू। ह्या रखरखत्या उन्हात आम्ही आणखी 1 महिना प्रचार करण्याची हिंमत ठेवू। माझे शिवसैनिक माझ्या खांद्याला खांदा लावून प्रचार करतील। महाविकास आघाडीचे जितके पण नेते आहेत, महाविकास आघाडीचे जितके कार्यकर्ते आहेत, इंडिया आघाडी किंवा निर्भय बनवचे कार्यकर्ते, हे सगळे माझ्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत आणि माझ्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि प्रचार करत आहेत। स्थानिक पक्षाचा जो इथेचा उमेदवार आहे तो बीजेपीशी संलग्न आहे आणि बीजेपीला मतदान जर त्या स्थानिक पक्षाला मतदान केलं लोकांनी तर पुढे जाऊन तो बीजेपीलाच सपोर्ट करणार आहे। त्यामुळे बीजेपी एकदा की सत्तेत आली तर पुन्हा इथे हुकुमशाही येण्याची शक्यता आहे आणि आमचं संविधान खतऱ्यामध्ये येण्याची शक्यता आहे। म्हणून मी इथेच्या लोकांना म्हणजे विनंती करते की ह्या वेळेस त्यांनी बदल घडवण्यासाठी प्रयत्न करावा।